कराडमध्ये गुरुवारी भव्य तिरंगा रॅली, 10,000 नागरिक होणार सहभागी. 325 फूट लांब झेंड्याचे आकर्षण. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तिरंग्याचा आणि देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शूर जवानांचा सन्मान करण्यासाठी कराडमध्ये गुरुवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने कराडमध्ये आयोजित तिरंगा रॅलीच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह येथे सर्व शासकीय अधिकाऱ्यांची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना आमदार डॉक्टर भोसले म्हणाले की देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ करणे, देशप्रेम वाढवणे आणि राष्ट्रीय एकात्मता व ऐक्याची भावना मजबूत करणे या उद्देशाने ही तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता लाहोटी कन्याशाळा येथून सुरू होणारी ही तिरंगा रॅली चावडी चौक, आझाद चौक मार्गे शिवतीर्थ दत्त चौक येथे पोहोचणार आहे. या रॅलीमध्ये नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन जात, धर्म, पक्षीय विचार आणि सामाजिक भेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. बैठकीला प्रांताधिकारी अतुल मेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, सदस्य दादासाहेब मरगळे, कराडचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक शिवाजी पवार, यशवंतराव मोते, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब जगताप, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष प्रमोद पाटील, यशवंत मोहिते, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब जगताप, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष प्रमोद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता लाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.